विस्तार अंधेरी टीमचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात। दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचलेत। आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या एक्स्ट्रा प्लेयरची आवश्यकता आमच्या डिजिटल स्कोर अपडेटर आणि मॅन्युअल स्कोर अपडेटरला हवी आहे। चांगले आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतोय। भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे। भावेश पुणेकर यांची पहिल्या षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज आहे मंथन। चेतन स्ट्राइकिंग कडे होता आणि नॉन स्ट्राइकिंग कडे बॅटर आपण बघतोय सुमित। चेतन आणि सुमित या दोघांवर जबाबदारी आहे। पहिलाच बॉल व्हाईट बॉल चेतनने टाकलाय। चेतन स्ट्राइकिंग कडे आहे। मंथन याचा आणखीन एक खराब चेंडू लगातारचे जर चेंडू पाहिले तर त्यांनी स्क्वेअर टाकलेत। धाव संख्या 1 ने पुढे सरकली। धाव फळकावर धाबा आहेत त्या 2 धाबा। सुमित नॉन स्ट्राइकिंग कडे चेतन स्ट्राइकिंग कडे। सरळ बॅटने खेळायचं होतं। धाव घेण्याची संधी दिली जात नाही। कमबॅक आता चांगले केलंय। आता लाईन आणि लेंथ सापडली आहे गोलंदाजाला। एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गावदेवी अंधेरी टीमशी इथे डिफेन्स केलाय। धाव घेण्याची संधी मिळत नाही या वेळेला बॅटरला। 2 चेंडूंमध्ये 2 धाबा। चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलं सकाळपासून। इथे नो बॉलचा इशारा येतोय कारण जी पवेलियन आहे जे बॅटिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर हा चेंडू पडताना दिसलाय आणि या अतिरिक्त धावेनिशी धाव संख्या पुढे सरकते। पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय मंथन। तांडीगोल मधली यष्टी उद्ध्वस्त केले जाते। लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का। 1 गडी बाद। धाव संख्या 3। राजा भडे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास थळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे याने आपल्या गोड आवाजामध्ये गायलेलं, खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरव गीत या ठिकाणी वाचलं जातं। 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली। त्यानुसार महाराष्ट्राचं संपूर्ण क्षेत्रफळ जर आपण विचार केला तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्याच महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुद्धा लाभलाय। ज्या समुद्र किनारपट्टीला आपण एन्जॉय करतोय। धाव संख्या बघूया आपण। 1 गडी बाद। धाव संख्या 3। नवीन बॅटर गेला खेळण्याकरता मयुरेश। पुढचा बॉल टाकण्याकरता मंथन तयार। मयुरेश सुद्धा बॅटिंग करण्याकरता तयार आहे। शॉर्ट बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय। धाव घेण्याची संधी मिळत नाही। खूप चांगली कसरत करावी लागते प्रत्येक खेळाडूला अंडाराम क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्याकरता। वेगवान चेंडू सुंदर चेंडू टाकला गेलाय। डॉट डिलिव्हरी। चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 5। धाव संख्या धाव फळकावर आहे ती 3। मॅच तुम्ही बघतायत गावदेवी अंधेरी विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स तुंगार फाटा। डाऊन द लेग इथे स्क्वेअर मारा आहे। अतिरिक्त धावा मिळतील। या अतिरिक्त धावेनिशी धाव संख्या पोहोचली ती 4 वर। जेटीसी द्वारे खूप चांगलं थेट प्रेक्षेपण। 5 चेंडूची समाप्ती झाली आहे। चर्चा तर आपण करणार आहोत या षटकाची। उजव्या बाजूला पाहुणे मंडळी सुद्धा दाखल झालेत, त्यांचं मी स्वागत करतोय। मनोज डोंगरी हे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय। आणि त्याचबरोबर एक चांगले सफल क्रिकेटर आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केल्यात, नेहमीच मदतीचा हातभार देणारे
हेमंतशी वर्तक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर बॅटिंग करताना गावदेवी अंधेरी टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. टीम मीटिंग करू नका. याच्यानंतर आपण अनेक मॅचेस खेळवणार आहोत. कदाचित ड्रॉ सुद्धा पडला असेल. धावसंख्या 5, 1 गडी बाद. मयुरेश आणि सुमित हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गावदेवी अंधेरी स्पोर्ट्सचे. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकताय द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा ज्यांनी सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलंय. आज महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते ते समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं पुन्हा अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांच्या सोबतच त्यांचे मित्र आणि समाजसेवक भूषणजी पडवले हे सुद्धा दाखल झालेत. वेलकम. क्रमांक 2 चे षटक टाकण्याकरता आई एकविरा स्पोर्ट्स तुंगारपाटा संघाचा गोलंदाज झालाय नकुल थोडासा स्वर मारा करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू जातोय. धावसंख्या 6. स्कोर मोजून 6. लगातारचे 2 चेंडू स्वर टाकलेत. इथे नियंत्रण पाहिजे, गती पाहिजे, सर्व काही पाहिजे या अंडाराम क्रिकेटमध्ये. धावसंख्या 7 आणि 7 धावसंख्येमध्ये 6 धावा या अतिरिक्त आहेत. थोडासा स्लोवर वन बघितलं तर मिडॉन वाईड ऑफ मिडॉनच्या वरून हा फटका खेळला होता मयुरेशने. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जात आहेत आणि ह्या 2 धावांची भर पडल्यावर 9 धावा लागल्या जात आहेत. स्कोर इज 9. जेटीसी द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं आणि आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. आमचं भाग्य की सलग 3ऱ्यांदा आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली जाते मिळते. त्याबद्दल मी आयोजक कमिटीचा आभार मानतोय. बाबाजी पुणेकर, आमच्या मित्र अक्षयजी साटम यांचा सुद्धा आभार मानतोय. इथे आपण होईया दूधनाथ मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. खरोखरच एक चांगलं काम ते या आयोजकांसाठी करत आहेत. शिक्षक आहे
समाप्तीनंतर 21 टीम की रन संख्या 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। आमचे मित्र सचिन सुभाष राणे आजच्या दिवसातील तिसरी ड्रेसिंग त्यांची बघायला मिळतं। पत्रकार आहेत, अर्थातच भरपूर ठिकाणी त्यांचा आवाज नेहमीच आपण ऐकतोय। चांगले गीत सुद्धा ते रचतायत। आज सुद्धा निधी दिदींच्या निमित्तानं कदाचित त्यांनी एखादं गीत रचलं असेल। चला 2 षटक समाप्त झाले। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 21 गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय मंथन। पुन्हा एकदा मंथन यांनी 5 धावांचं षटक टाकलं होतं। चांगली गोलंदाजी, एक सफलता मिळवली होती। आणि आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग कडे सुमित। चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता, कव्हरच्या दिशेने कळून काढला, एकदा पूर्ण केली, शतरक्षक चेंडू सोबत कळतोय तोपर्यंत बॅटर पूर्ण करतोय 3 धाबा। धाव संख्येत होतोय बदल, धावा लागल्या जात आहेत 24। चांगला मॅच आपल्या लाडक्या प्रेक्षकांना इथे बघायला मिळेल असं वाटतंय, कारण गावदेवी स्टार अंधेरी ह्यांचे स्टार या ठिकाणी चमकतील की नाही। दुसऱ्या बाजूला आई एकविरा स्पोर्ट्स तुंगार फाटा, म्हणजेच एका बाजूला मुंबई शहरी विभागामधून आलेला हा संघ आणि पालघर जिल्ह्यातील एक नामवंत संघ आई एकविरा स्पोर्ट्स तुंगार फाटा। चांगला वेगवान चेंडू होता, ऑफ स्टंपच्या दिशेने मारा होता, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढलं, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा मयुरेश यांनी पूर्ण केली। या 2 धाब्यांची धाव संख्या 26, 2 षटक आणि 2 बॉलची समाप्ती। टीम की रन संख्या 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। हो, टायमिंग इथे निघून गेलाय, कारण फुटवर्क करण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा आणि अशातच हा चेंडू शरीरावर आदळतोय, पायावर आदळतोय, धाव काय मिळत नाही, निर्धाव चेंडूची नोंद होतोय। धावा आहेत 26। मंथन चांगले गोलंदाज आहेत मंथन। मंथनचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 2 धावा पुन्हा मयुरेशच्या खात्यामध्ये। दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली। पहिला विकेट करता भागीदारी व्यवस्थित होऊ शकली नाही, परंतु आता डाव सावरायचा आहे संघाला। एक जे लक्ष आहे, मोठं लक्ष, त्या मोठ्या लक्षाच्या दिशेने घेऊन जायचं आहे, हाच ध्यास होता या दोघांचा आणि तोच ध्यास असल्या कारणानं धावांनी त्यांचे पॅस बुजावतात हे खेळाडू। स्कोर मोव्स ऑन 28 रन, 25 रनची पार्टनरशिप झाली, 3 रनवरती विकेट गेलेला। तिसऱ्या 3 धावा असताना विकेट्स गेली होती, त्याच्यानंतर 25 धावांची भागीदारी साझेदारी या दोघांनी मिळून केलेली आहे। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात, धावा आहेत 28। ऑन ड्राईव्ह केलाय, मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं, 1 धाव पूर्ण केली, शॉर्ट मिड विकेट मधून थ्रो येतोय, मयुरेश एकाच धावेवर संतुष्ट होतोय। धाव संख्या 29। पहिलं षटक फक्त 5 धावांचं होतं, त्याच्यानंतर 2 षटकात धावा बनवणं कठीण होतं, परंतु कठीण काम या दोघांनी मिळून सोपं केलंय। नावाजलेली नामवंत क्रिकेटची स्पर्धा आहे टेनिस क्रिकेटमध्ये, या अंडरआर्म क्रिकेटला फार महत्व। मोठा फटका, बॅटच्या खालच्या एजला चेंडू आदळतोय, 1 धाव पूर्ण केली, मिड ऑफ मधून डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय, 2 धावा मिळत आहेत सुमित याला आणि ह्याच बरोबर 3 षटकांची समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 31। टीम की रन संख्या 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत।
31 धावा झालेत. आता अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. या आधी 3 षटकात 31 धावा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सोहेल. स्ट्रायकिंग कडे मयुरेश. दोघांची जर खेळी आपण बघितली तर 11 बॉल मध्ये मयुरेश खेळतोय 17 वर, 4 बॉल मध्ये सुमित खेळतोय 8 वर. ओ दांडीगो काय चांगला चेंडू सरळ मधली एसटीची भेट घेतोय. विकेटचं पतन लागलाय. दुसरा धक्का. भागीदारी अखेरीस तोडली गेली. गॉन. प्राप्त केली आणि ती सुद्धा त्रिफळाचीत स्वरूपात. 31 धावा असताना हा दुसरा धक्का लागलाय. 17 धावांचं योगदान 12 चेंडूंमध्ये बनवलं मयुरेशने. आणि आता नवीन फलंदाज आलाय शाहिद. डाऊन द लेग डावी इष्ट सोडून जातो हा चेंडू. अतिरिक्त धावा धाव फळकावर जमा होत आहेत. एक्स्ट्रा धावा जितक्या मिळतील तितका फायदा होत असतो. हे नेहमीच आपण पाहिलंय. आत वळणारा बॉल होता. ऑफ ब्रेक चेंडू होता. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली. तिसरे धावे करता शाहिद धावतोय आणि कदाचित चौथी धाव मिळेल काय. दोघेही थांबलेत कारण इथे स्टॅमिना फार महत्वाचा आहे. ऊर्जा वाया जाऊ नये हे दोघेही फलंदाज जाणून आहेत. 3 धावा मिळत आहेत. धाव संख्या 35 धावा झाल्या. ह्या आधी एक खराब चेंडू सुद्धा पडला होता. 35. शाहिद नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे सुमित. बघतायत आपण गावदेवी स्टार अंधेरी टीमचे हे खेळाडू. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोहल. मोठा फटका लेग ब्रेक केला होता. या वेळेला डावखुरे हाताच्या बॅटर करता 2 धावा निश्चित मिळतील यात काही शंका नाही. थ्रो येण्याआधी या 2 धावा आणि लक्ष नव्हतं सुमित याचं आणि आता तिसरी धाव सुद्धा झाली असती. स्कोर मोज ऑन 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 37. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केले. किती धावा मिळतील हे आपण जाणून घेऊया. 1च धाव मिळेल बॅटरला. सुमित म्हटलं तर टेनिस क्रिकेट मधला बाहुबली सुमित ढिकले याची आठवण आल्यापासून राहत नाही. यंदा खूप चांगला स्टार्ट त्याचा आहे. मॅन ऑफ द सिरीज एका स्पर्धेमध्ये त्याला मिळाली. ISPL मध्ये सुद्धा चांगला खेळ त्याचा पाहायला मिळेल ही आपण अपेक्षा करूया. परंतु एक खंत वाटते की चांगले खेळाडू जे होते त्यांच्या स्लाइड सुद्धा दिसल्या नव्हत्या. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या 39. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकामध्ये चेंडू टाकून चाललेत 4. सोहेल तयार. सुमित साथी. मोठा फटका. 2 धावा मिळतील असं वाटतंय. फिल्डिंग होईपर्यंत चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. जे डिक्लेरेशन झोन आहे तिथे चेंडू गेला. 2 धावा. धाव संख्या 41. 41. शेवटचा बॉल. सचिन सुभाष राणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आणखीन आपले पाहुणे मंडळी इथे दाखल होतोय. अशोक लामटे साहेबांचं आगमन झालंय. स्वागत करतोय त्यांच्या पूर्ण परिवाराचं. कारण पोलीस दल म्हटलं तर एक परिवारच असावा लागतोय. ओ स्ट्रेट टू द बॉलर. त्या ठिकाणी थोडीशी दुखापत होईल. थोडासा चटका बसला असेल या चेंडूचा. पण दर्पण म्हात्रे यांना. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. 4. आता जर बघितलं तर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत 42 धावा. 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पड़वले जीव लग यार
यू सो मच. आगतम स्वागतम सुस्वागतम. ॲडव्हेंचर बॉय चंद्रपाडा आयुषी द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये सर आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत. अशोक लामटे साहेबांचं आगमन झालं. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार आला. नेहमीच चांगलं काम पोलीस दलामध्ये अशोक लामटे सरांचं झालंय आणि ते विराजमान होतात. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्र यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज रेहमान तयार होता. 2 धावा रेहमान याच्या पहिल्याच बॉलवर बॅटरने कुठल्यात. धावसंख्या या 2 ने पुढे सरकली 44-44. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. जे कॅप्टनचा आम्ही उल्लेख केलाय, ज्या ज्या कॅप्टनचा त्यांनी अतिथी कक्षासमोर येऊन थांबा. पुढचा बॉल ॲनिमेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. 1 धाव पूर्ण केली, 2री धाव पूर्ण केली, 3री धाव घेण्याचा मानस आहे, हेतू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफल होतात. कदाचित 4थी धाव होईल काय. सुमित इथे थोडासा कमी पडतोय. 3 धावा मिळाल्यात, 3रा धक्का लागलाय. 3 धाव्यांच्या मदतीनं संघाची धाव संख्या या वेळेला पोहोचली 47 वर. 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट गॉन. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. 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 थँक्यू सो मच. निधी दिदींचा पुन्हा एकदा उल्लेख आलाय आणि आमच्या पोलीस दलातील कर्मचारी यांच्या माहिती करता तिच्याच वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन असतं. आणि काही वेळेपूर्वी वृद्धाश्रम परिरानगर येथील वृद्धाश्रमामध्ये सुद्धा अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून झालंय. त्यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचं हे कार्य फार अफाट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होते. वळूया मॅच कडे. धावसंख्या पोहोचली 49 वर. स्कोर इज 49. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर ठाकूर. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात होता. जेल ड्रॉप होतोय. फायदा बॅटरला झालाय. 2 धावा पूर्ण केल्या. 3रे धावे करता ते धावतायत. मेहनत घेत आहेत आणि मेहनत घेतल्यानंतर सर्व काही मिळत असतं. या मिळत आहेत 3 धावा. 3 धावांची धावसंख्या 52. जे अर्धशतक होतं सांघिक, ते सांघिक अर्धशतक धाव फळकावर लागलं जातं. 4 चेंडूंची समाप्ती झाली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि विजेता संघ आहेत पहिल्या फेरीतील. त्या सर्व संघाच्या कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा, क्रिस 11 मीरा रोड, त्याचबरोबर अक्षय 11 जीवचंद्र, एकता बॉईज विरार आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी. काय घडलंय बघूया. किती धावा मिळत आहेत. 3 धावा. धावसंख्या 55. एक समाधान मानलं असेल ही धावसंख्या. म्हणजे समाधानकारक स्थितीमध्ये आता पोहोचलाय. धावसंख्या 55. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. गोलंदाज तयार. रेहमान. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी वाट बघत बसलाय. डावा बनवण्याकरता फलंदाज करतोय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा. षटकार. धावा सलत आणि 62 धावांचं टार्गेट असेल. तत्पूर्वी ज्या संघाचा आम्ही उल्लेख केलाय, तुम्ही जर आला नसाल तरी आम्ही इथे ड्रॉ करणार आहोत. लक्षात घ्या. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती बाय असेल आणि त्याच्यानंतर इतर ज्या चिठ्ठ्या राहतील ते कशा पद्धतीने लागतील त्याची माहिती अक्षय साटम तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. नक्कीच. चला विजेता टीम सर्वांची नावं आम्ही घेतलं तर सर्वांनी यायचं. हजेरी तो वजीर आता असंच म्हणावं लागेल. लवकर या.
चला पुन्हा एकदा निर्वी स्पोर्ट चंद्रपाडा, त्यांच्या नंतर क्रिस 11 मीरा रोड, अक्षय 11 जुचंद्र, एकता बॉयज विरार आणि आता चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. सिंपल रूल आहे, एक चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय असेल. आलेत का कॅप्टन सर्व? चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी. 61 धावा झाल्यात आणि 62 धावा जिंकायला. 62 का टार्गेट रहेगा? आलं का सगळं आलं? चला सर्व कॅप्टन्स आलेत का? क्रिस 11 मीरा रोडचा आलाय. चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी आहे, निर्वीचा आहे, अक्षय 11चा सुद्धा आहे, एकता ग्रुप एकताचा सुद्धा आलाय. तर या चिठ्ठ्या टाकल्या जातील. एक चिठ्ठी उचलायची आहे, एक चिठ्ठी उचलेल तिला बाय असेल. लामटे साहेबांच्या शुभ असते ही चिठ्ठी उचलली जाते आणि विजेता संघाला बाय असणार आहे. जो जिंकेल त्याला बाय असेल. आणि त्यानंतर पहिली मॅच आपण बघणार आहोत. 2 चिठ्ठ्या उचलायच्यात. हे बघू शकता चिठ्ठी, विजेता संघाला बाय असणार आहे. एकता बॉयज विरार वर्सेस पहिला मॅच अक्षय 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. एकता बॉयज विरार आणि अक्षय 11. आणि त्यानंतर मीरा रोड टीमच्या अगेन्स्ट असणार आहे निर्वी 11. असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅप्टन जे आले होते त्यांनी सरळ टॉस बॉक्स मध्ये या. अक्षय 11चा कॅप्टन आणि एकता बॉईजचा कॅप्टन, निर्वी 11 आणि त्यांच्या अपोजिट नक्कीच मीरा रोड टीम. मजा येईल त्या मॅच मध्ये सुद्धा. एकता बॉईज कॅप्टन आहे. अक्षय 11 एकच आयकॉन प्लेअर घेऊन खेळतात आहेत, म्हणजे अक्षय पाटील. आणि चला स्वतः कॅप्टन देखील आहेत. अक्षय पाटील लगेच या टॉसला. प्लीज कम फास्ट. आरामात येऊ नका, लवकर या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एकसष्ट धावा झाल्यात. 62 धावांचा टार्गेट सेट केलाय. 62 रन जीत के लिए चाहिए 30 गेंदों में. 62 रन्स नीड्स टू विन इन 30 बॉल्स. एकता 11 संघाचा कॅप्टन आलाय आणि अक्षय 11चा कॅप्टन मला वाटते चेंज झाला असावा या दुसऱ्या मॅच मध्ये. दुसरा कर्णधार रियाज शेख आहे का कॅप्टन त्यांचा? सूरज आपण यायचंय. आपल्याला कॅप्टन्सीची भूमिका अदा करावी लागेल. तुम्हाला कॅप्टन कुल म्हणून निवडण्यात आले. तर सूरज पंचोली या जाइए. आणि दुसऱ्या फेरीच्या मॅचेस कशा असतील? 5 ओव्हर कंटिन्यू असतील का? चालू असलेल्या मॅचला पुन्हा एकदा सूचना असेल की जो जीता उसको बाय रहेगा. जिंकेल त्याला बाय आहे. म्हणून 62 धावांचा पाठलाग करत असताना चांगला खेळ दोन्ही टीम्सला करावा लागेल. मॅच ऑन राहील. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी होते. भारत राऊत सर जॉईन झाले मायक्रोफोनवर. आवाज ऐकूया भारत राऊत सरांचा.
थँक्यू अक्षय. चांगला चेंडू आहे आणि चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला गेला त्या ठिकाणी. जिंकेल त्या टीमला बाय, म्हणजेच आपण असं म्हणूया का अक्षय की जो जिता वो सिकंदर असं देखील आपण म्हणू शकतो. जिंकणं गरजेचं आहे. कुठेतरी टॉप 3च्या प्रवासाच्या दिशेने तुम्ही क्वालिफाय व्हाल आजच्या दिवसातील लक्षात ठेवा. आणि तो बाय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे या 10 संघांच्या प्रवेशामध्ये. त्याच्यामुळे जिंकणं गरजेचं आहे आणि दोन्ही संघ नक्कीच संघर्ष करते जिंकण्यासाठी. अगोदर मन बनवलं होतं, बैठक स्ट्रोक खेळायचा होता, मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. येस थांबायचं आहे जरा 1 मिनिट. बॉलर्स तुमची ट्रॅक खाली करा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, बरं दिसत नाही, इतकी मोठी स्पर्धा आपण खेळतोय. धाव संख्या 2. कुठेतरी शिस्त असणं गरजेचं आहे. यंग टॅलेंट आहात तुम्ही, ही तुमची सुरुवात आहे. यानंतर तुम्हाला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. लक्षात ठेवा. उद्याच्या दिवसामध्ये देखील अक्षय माझ्या मते एक जी माहिती माझ्यापर्यंत आली आहे की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पहिली मॅच जी आहे पोलीस दलाची पहिली मॅच आहे उद्या. आणि पोलीस दलाची पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी खेळण्यासाठी नक्कीच पोलीस दल पाहायला मिळणार आहेत. बॅटची हिच लागली गेली, चेंडू मात्र त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3. महाराष्ट्र पोलीस दल आज आपण या व्यासपीठावर पाहतोय. सदरक्षण आहे, खळनिग्रहण आहे. चांगल्यांची साथ द्या, वाईटांचा विनाश करा. लक्षात ठेवा. कोविड काळामध्ये जे पोलीस दलानं केलंय आपल्यासाठी हे आयुष्यात कधीही विसरू नका, हे माझं मत आहे. कारण स्वतःचं कुटुंब, स्वतःच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात टाकता ते आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्र पोलीस असू द्या, डॉक्टर असू द्या किंवा कर्मचारी असू द्या, नगरपालिकेचे भरपूर मेहनत आपल्यासाठी केले त्या लोकांनी. त्यामुळे त्यांना कधी विसरू नका. इनफिल्डच्या वरून चांगला फटका आहे, स्ट्रगल करतोय फिल्डर, चेंडू मिळेल का? यस सापडतोय. 3 धावा इथे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या 6 षटक क्रमांक आपण पाहतो पहिल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 62 धावांचं टार्गेट. अक्षय साठम आमच्या सोबत आहेत. नक्की टॉस केला जातोय तिथे आणि पोलीस साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. तर टॉस जिंकलाय एकता बॉईज. 5 ओव्हरचाच मॅच आहे, सेम रूल्स आहेत. तर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यस गोलंदाजी का? यस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. धन्यवाद, मनापासून आभार. फुल ऑफ लाईन. आणखीन एक चांगला फटका, मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे. अगदी तो फिल्डर शोधला गेला बॅटरना मी म्हणेल, कारण जो फटका खेळायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्वतः त्याची देहबोली बॅटरची दर्शवत आहे. मात्र बॅटचा टो लागला गेला आणि तो फटका एक्झिक्यूट झाला खऱ्या अर्थानं लॉंग ऑनच्या डीप मध्ये. उत्तम झेल पकडला गेला. पहिला धक्का, पहिली विकेट पडली गेली या ठिकाणी. आई एकविरा या टीमची विकेट डाऊन, आउट. क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर टेनिस क्रिकेट जगताला देखील आता सुखीचे दिवस आले आहेत. लक्षात ठेवा. कारण आज आपण पाहतोय तर ISPL लीग, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या मुळे अनेक क्रिकेटपटूंचं मी म्हणेल भविष्य घडलं गेलेलं आहे. अशी देखील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. त्यानंतर फक्त क्रिकेट यंग पर्यंत थांबत नाहीये, तर या क्रिकेटची पिढी जी आहे ती पुढे पुढे जात चाललेली आहे. बॅक टू द बॉलर समोर खेळा होता, अगदी गोलंदाजा समोर फटका, मात्र काय तो चेंडू अडवला गेला. कौतुक असेल गोलंदाजाचं. कारण एकतर अंडरआर्म जरी क्रिकेट असलं तर नक्कीच रिलीज ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर समोरच्या येणाऱ्या चेंडूला फेस करणं खूप कठीण असतं. मात्र या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. सिंगल इथे प्राप्त केला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक पूर्ण होते, फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 1 बाद 8. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 आपण पाहतायत. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक आहेत आणि खरोखरच भरपूर मोठा जनसमुदाय आज त्यांच्या पाठीशी आहे. आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर मोहनदादांच्या पावलावर पाऊल ठेवून आज त्याच वाटचालीनं भावेश पुणेकर देखील प्रगती करत आहेत.
मोहनदादांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन सलग 8 वर्ष पाहतोय सातत्यानं आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न ॲडव्हेंचर बॉईज आणि भावेश पुणेकर करत असतो. इथून या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमधून आपण काय शिकलोय तर अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून अनेक सुपरस्टार खेळाडू आज घडले गेलेले आहेत. मी म्हणेल मोठमोठे अखिल भारतीय खेळाडू आपण त्या खेळाडूंना पाहत आहोत. या अंडरआर्म क्रिकेटनं दिलेत आपल्याला. लक्षात ठेवा, म्हणजेच हे प्लॅटफॉर्म आहे. लक्षात ठेवा, हे प्लॅटफॉर्म आहे तुमचं आणि पहिली पायरी आहे. ही पहिली पायरी तुम्ही जर व्यवस्थित चढला तर पुढचा प्रवास जो आहे हा तुमचा देखील सुखाचा जाईल. त्याच्यामुळे ह्या पहिल्या पायरीकडे व्यवस्थित लक्ष देणं प्रत्येक क्रिकेटपटूचं कर्तव्य आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. षटक क्रमांक 2. यावेळेस स्वीप करतोय. शॉर्ट मिडचा क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. फक्त सिंगल मिळेल. 62 करायचे आहेत, 61 करायचे आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रनरेटचा आपण विचार केला तर जवळपास आत्ताच्या घडीला रिक्वायर्ड रनरेट आहे 13.83. 13 ते 14 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायचे आहेत. या दृष्टिकोनातून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. चांगला फटका स्ट्रेट बॅटने खेळलाय. इनफिल्डच्या वरून डीप लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू जातोय. स्ट्रगल करतो त्या ठिकाणी. डीप लॉंगचा फिल्डर अडवला गेला. मात्र थ्रो येईपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला धावा पळून काढल्या त्या जवळपास 3 धावा. धावा संख्या 12. आजचा जर हाफ पाहिला आपण तर साहेबांच्या माहितीसाठी आज ओपन हाफ आहे. आज एक गाव एक संघ हे फॉर्मॅट नाहीये. आज जे संघ आपण पाहतोय विराचा संघ असू द्या किंवा नालासोपारा संघ असू द्या किंवा अंधेरीचा संघ असू द्या, तर हे अंधेरीचेच खेळाडू नाही आहेत साहेब. तर या संघामध्ये जे अंडरआर्म टेनिस क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडू आहेत अशा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे आणि त्या खेळाडूंना एकत्र आणून एक चांगल्या संघाची बांधणी केली आहे आणि तोच संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. कारण संस्थापक चषक 2024 आम्हाला पटकवायचं आहे. ही प्रत्येक संघाचं स्वप्न आहे. बऱ्याचशा संघांचं स्वप्न ते अपूर्ण राहिलेलं आहे, अधुरं राहिलेलं आहे. तर काही संघांचं स्वप्न ते पूर्ण झालं आहे. कारण अंडरआर्म क्रिकेट टेनिस जगतातील हा वर्ल्ड कप मानला जातोय तो म्हणजे संस्थापक चषक 2024. धावसंख्या 12. क्लीन बोल्ड दांडीगल. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध येडो स्पॉटचा चेंडू अगदी वेध घेतला यष्टीचा. या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय आई एकविरा या टीमला. मिस्टर मंथन बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. 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 थँक्यू डीजे भावेश पुणेकर यांचे टायटल सॉन्ग. खरोखरच मी मगाशीच उल्लेख केला की भाईंच्या पावलावर पाऊल ठेवून तो देखील समाजकार्याचा वसा नक्कीच उमटत आहे आणि काय कार्य भावेश पुणेकर यांचे देखील जबरदस्त आहेत आणि त्यांच्या देखील पाठीशी भरपूर या यंग मुलांचा जनसमुदाय आहे. म्हणूनच ते गाणं लिहिलं गेलं आहे की भावेश पुणेकर दादा बनलाय लाखो दिलाची जान. लक्षात ठेवा, ते काम भावेश पुणेकर यांनी केलं. मात्र त्यांच्या पाठीमागे एक खंबीर व्यक्तिमत्व आहे. आदरणीय मोहनदादा पाटील. यावेळेस पॉइंट रिझल्ट मध्ये फटका आपण पाहतोय. सिंगलला क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. धावा संख्या 2 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड आपण पाहतोय 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 14 धावा 2 विकेट अशी स्थिती आपण पाहतोय एकविरा या टीमची. चांगला फटका यावेळेस गॅप शोधलाय त्या ठिकाणी. फिल्डर आहे मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते कारण नवीन खेळपट्टी तयार केली आहे. कदाचित त्या खेळपट्टीच्या कॉर्नरवर हा चेंडू पडला गेला त्याच्यामुळे हा चेंडू व्यवस्थित गोलंदाजाच्या हातामध्ये आला नाहीये. धावा पळून काढल्या त्या जवळजवळ 3 धावा. धावा संख्या 17. अंडरआर्म क्रिकेट सर्वात जलद क्रिकेट, सर्वात फास्टेस्ट क्रिकेट म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि आज आपण ऑन साइडला फटका चांगला आहे. डिक्लेरेशन झोन आहे. सेफ मध्ये चेंडू निघून नक्कीच जाईल 2 धावांसाठी. लेफ्ट हँड बॅटरच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर लेफ्ट हँड बॅटरसाठी इथे ती एक मुभा आहे. गोशांगी क्षेत्र आहे. सेफ मध्ये फटकेबाजी करू शकतोय तो. विकेट देखील आपली शाबूत ठेवू शकतो खेळपट्टीवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आई एकविरा स्पोर्ट्स टीम फलकावर धावा लावतोय. त्या म्हणजेच 19 2 विकेट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. पडवले जीव लग यार ते म्हणत वर्तक दादा खंबीर. हे नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. डीची भूषण पडवळे साहेब, खरोखरच त्यांना हेमंत वर्तक म्हणा, निलेश म्हात्रे म्हणा, हे जीवलग यार आहेत. खरोखरच जीवनामध्ये मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा मित्र असायला हवा जो आरशाप्रमाणे आपलं प्रतिबिंब दाखवणारा असायला हवा. जिथे खरं असेल ते खरं, जिथे खोटं असेल ते खोटं असं दाखवणारा आपला खरा मित्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवा. त्यामधील हे मित्र, जीवलग मित्र भाईंचे भूषण पडवळे साहेब, हेमंतजी वर्तक साहेब, निलेशजी म्हात्रे साहेब. धावसंख्या फलकावर आपण पाहतो 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही मी तर म्हणेल दिल्ली बहुत दूर आहे. 61 धावा करायचे आहेत 19 धावा फलकावर. ऑन साइडला फटका फोर्स करायचा होता. एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. मागे बरोबर कॅचच्या खाली फिल्डर आला होता, मात्र कॅच होते त्या ठिकाणी ड्रॉप. थोडंसं स्माईल चेहऱ्यावर आहे फिल्डरच्या, कारण तणावाची इतकी मॅच नाहीये. जी सुरुवात आपण आई एकविरा स्पोर्ट्स या टीमची पाहतो त्यानुसार तितकाचा तणाव कदाचित अंधेरी स्पोर्ट्सवर जाणवत नाहीये. त्यामुळे जरी कॅच ड्रॉप झाला तरी स्माईल पाहायला मिळते. मात्र एक जीवनदान असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांना ज्याच्या वेळेस संधी मिळाली क्रिकेटमध्ये, मैदानाच्या आतमध्ये, त्याच वेळेस त्या संधीचं सोनं केलंय. आणि यावेळेस ती संधी मिळते बॅटरला. काय हा बॅटर त्या संधीचं सोनं करेल का? फटका पुन्हा एकदा आपण ऑफ साईडला पाहतोय. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड, थोडंसं जगलिंग झालं होतं. स्ट्राईक एंडला थ्रो चांगला होता, खरोखरच थ्रो चांगला होता. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 24. अंधेरी म्हटलं तर मुंबई परिसरातील हा संघ आहे, लक्षात ठेवा. आणि आई एकविरा म्हटलं तर तुंगार फाटा म्हटलं तर महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद महाराज यांना विसरता कामा नाहीये. तुंगार फाटा म्हटलं तर शिव शंभूंना विसरता कामा नाहीये, लक्षात ठेवा. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 25. घाई करा, वेळ भरपूर कमी आहे. नाहीतर इथे मात्र आता आम्हाला कुठेतरी वेळेचं बंधन आखावं लागेल. इथे पहा जगलिंग इथे थोडी झाली होती, मात्र व्यवस्थित कॅच कॅरी करतोय कॉटन बॉलच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का आई एकविरा या टीमला. विकेट डाऊन, आउट. थँक्यू. आयोजकांकडून या ठिकाणी सूचना केली जात आहे, लक्षात ठेवा. वेळेकडे लक्ष द्या, वेळेला महत्व द्या आणि लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तसं केलं नाही तर आजच्या दिवसामध्ये जे काही सामने राहतील त्यांना उद्या सकाळी ठीक 9 वाजता इथे पोहोचावं लागेल. उद्याच्या दिवसामध्ये ते आम्ही सामने क्लिअर करणार आहोत. लवकर बॅट्समॅन आपण पाहिला, लवकर हा बॅट्समॅन आपण पाहिला, लवकर खेळला गेला स्ट्रोक. चेंडू थोडासा उशीर येतोय बॅटवर. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा, 62 धावांचं टार्गेट समोर आहे. अंधेरी संघाच्या माध्यमातून टार्गेट दिलाय. चांगला फटका आहे, पूर्ण फोर्सनं, पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण टायमिंगनं फटका किसला गेला 6 धावांसाठी. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान.
आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान थँक्यू. हा षटकार नव्हता, मी तर म्हणेल आई एकविरा या संघाला दिला गेलेला हा ऑक्सिजन होता. कुठेतरी नक्कीच ज्या प्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्यानुसार त्या ऑक्सिजनची गरज आहे, त्या मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके यायला हवेत, नाहीतर संकट वाढतील. या ठिकाणी आई एकविरा या टीमची सिंगल येते, सिंगल मिळेल. फक्त धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 32 धावा, अजूनही 30 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 11. होणार नाहीत अशातला विषयच नाहीये. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 42 धावा, 6 चेंडूमध्ये 45 धावा देखील होताना पाहिलेत. स्टेट बॅट इनफिल्डच्या वरून मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय, 2च धावा मिळतील. इथून या धावा कव्हरअप करायचे असतील तर 1 या 2 मोठे फटके नक्कीच वापसी. या ओव्हरमध्ये 1 या 2 फटके यायला हवेत तर एक वापसी असेल आई एकविरा स्पोर्ट्स टीमची. प्रयत्न तोच आहे, प्रयत्न तोच आहे, प्रयत्न केले जात आहेत आणि त्या प्रयत्नाला येते यश. षटकार. थँक्यू थँक्यू. त्यासाठीच म्हणतो की जीवनामध्ये आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते. लक्षात ठेवा, मन में ठान ली तो जीत है और मन में ठान ली तो हार है. मनामधून कधीही खसून जाऊ नका, शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहा, शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजत राहा. मैदानाच्या आतमध्ये विजय हा नक्कीच तुमचा असेल. काय मॅच होईल, होऊ शकेल, होऊ शकेल. एक षटकार आलाय, धावा झाल्या त्या तब्बल 40. चांगला फटका यावेळी सेकंड फील्डच्या वरून खेळला होता, मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर होता. यावेळी चुकी मुळीच होणार नाहीये. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण विकेट, आणखीन एक विकेट डाऊन, आउट. थँक्यू. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच संपली नाहीये, क्रिकेट संपलं नाहीये, मॅच देखील संपली नाहीये आणि वेळ देखील गेली नाहीये. लक्षात ठेवा, फक्त 8 चेंडू आहेत, धावा करायचे आहेत 22. एक फटका या 2 चेंडूमध्ये. समीकरण बदललं जाईल, गणित बदलली जातील, टेन्शन देखील मी म्हणेल त्या ठिकाणी बदललं जाईल. म्हणजे टेन्शन जे आहे एकविरा स्पोर्ट्सवर, टेन्शन कदाचित धावा झाल्यात त्या 41, धावा करायच्या आहेत त्या 21, चेंडू शिल्लक आहेत ते 7. 7 चेंडू 21 धावा. कदाचित चेक करायचं होतं, कदाचित चेक करायचं होतं. मी तर म्हणेल बॅटरला चेक करायचं होतं कदाचित. त्या कारणास्तव चेंडू रिलीज केला नाही गोलंदाजानं. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर धाव इथे मिळेल. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 42-20 धावांची गरज. कधी कधी मित्रांनो क्रिकेटमध्ये 70% जर आपलं क्रिकेट खेळत असून आपण त्यामध्ये जर 30% तरी मी म्हणेल नशिबाची साथ देखील कधी कधी आपल्याला मिळते. चांगला फटका MS स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेला. कावकोनच्या डीप मध्ये आपण प्रोटेक्शनला फिल्डर पाहतो. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे, मात्र सेफली या 3 धावा पूर्ण होत आहेत. पहा इथे देखील मॅच संपली नाही. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये गरज आहे 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा होऊ शकतील का? नक्कीच होऊ शकतील. वेळ वाचवा प्लीज. जास्त टाइमपास करू नका. मॅच लगेच स्टार्ट करा. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 6 चेंडू 17 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे असं देखील आपण म्हणू शकतो की यस मोठा फटका आला तर मॅच मध्ये येईल. मात्र जर असं समीकरण केलं आपण जर की जवळपास प्रत्येक चेंडूवर 2 धावा 3 धावा जर येत राहिल्या
गॅपमध्ये फटकेबाजी केली, 2 या 3 धावा प्रत्येक चेंडू मागे येत राहिला तरी देखील हा संघ 17 धावा बनवू शकतोय. मात्र तिथून जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र सोने पे सुहागा असं आपण म्हणू शकतोय. काय घडेल, काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 17 धावा. निहाल हा गोलंदाजची ट्रॅकवर येतोय. बॅटर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय त्या ठिकाणी मिस्टर विनायक. पहा गणपती बाप्पांचं नाव आहे विनायक. विघ्न हरतायत, काय विघ्न हरला जाईल का, नाहीये. इथे मात्र क्लिंग बॉल, पहिल्या चेंडूवर दांडी गोल, विकेट डाऊन, आउट. थँक्यू. तिचे मॅच संपली नाहीये मित्रांनो, हार मानू नका मित्रांनो. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये तुम्ही धावा काढू शकता. लक्षात ठेवा, हार कधीही मानू नका. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट असा एक खेळ आहे की कोणत्याही क्षणी कोणत्याही खेळाडूला स्टार करू शकतोय. लक्षात ठेवा, आणि ते स्टार होण्याची संधी अनेक खेळाडूंना दिली गेली आहे. रहमान बैटिक स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेस क्षेत्र निवडलं होतं जवळपास मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. इथे मात्र येतोय चेंडू डॉट. अंधरी वर्सेस आपण पाहता येत आहे एकविरा तुंगार फाटा या 2 संघांच्या दरम्यान ती मॅच. इथे अवंतर चेंडू आहे, इथे अवंतर चेंडू आहे. एक धाव मिळेल. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटरनं केला होता. इथे फक्त आता 3 चेंडू राहिले, धावा करायच्या आहेत त्या 16 धावा. या चेंडूवर सर्वस्व अवलंबून असेल. इथे वाईट चेंडू आहे, 15 धावांची गरज. 3-15. 3 चेंडू आणि 15 धावा. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये कारण हा फटका मोठा जायला हवा होता. षटकार किंवा चौकार जाणं गरजेचं होतं. इथे ऑल आउट होतोय एकविरा तुंगारफाटा संघ, ऑल आउट होतोय. अभिनंदन अंधेरी स्पोर्ट्स, खूप खूप अभिनंदन. एक आहे महाबद ऑल आउट. दोघे जण निघाले, आम्हाला वाटतं ऑल आउट झाले काय. दोघांनी परतीचा प्रवास केला होता त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्सनं. नक्कीच पोलीस दल इथून मात्र रजा घेत आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ आपण दिलात आमच्या या स्पर्धेला, त्याबद्दल मनापासून आपलं खरोखरच या ठिकाणी आभार. चला प्लीज घाई करा, अन्यथा ओव्हर कमी होतील अन्यथा. लक्षात ठेवा. विवेक आला बॅटर. क्लीन बोल्ट, आणखीन एक विकेट. चल लवकर धावत आहे मित्रा. थँक्यू तिचे प्रीतम. फटका चांगला आहे आणि मला वाटतं या शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय. हे अगोदर जर झालं असतं तर चित्र काहीच वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. लक्षात ठेवा, उशिरा येतोय षटकार, मात्र पराभूत होतो या ठिकाणी एकविरा तुंगार फाटा हा संघ. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच आमच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला गेला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. त्यानंतर अंधेरी स्पोर्ट्स या टीमचं देखील या ठिकाणी करतोय खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय अंधेरी स्पोर्ट्स संघ आणि